नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज आपला आहे प्रिन्सेस ब्लाउज कटचा चौथा दिवस. तर मागील 3 दिवस आपण 30 साईजचं पेपर कटिंग बघितलं, त्यानंतर 30 साईजचं बाहीची कटिंग बघितली आणि तिसऱ्या दिवशी आपण 32 साईजचं पेपर कटिंग बघितलं. तर आज आपण बघणार आहोत 34 साईजचं पेपर कटिंग, प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग कशा पद्धतीने बनवायचं हे आज आपण बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. तर मैत्रिणींनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पेपर पॅटर्न कट करण्या अगोदर आपल्याला जी ब्लाऊजची मापं हवी असतात ती आपण इथे मी लिहून घेतलेली आहे. तर 34 छातीचं माप आहे हे. तर पूर्ण उंची आहे 13.5, छाती आहे 34, कमर 29, बाही उंची 9.5, दंड घेर 10 इंच, मागचा गळा 10 इंच, पुढचा गळा 6 इंच. अशा प्रकारे हे माप अगोदर आपण लिहून घ्यायचे आहे. त्यानंतरच ब्लाऊज पेपर कटिंग करायचे आहे. तर अगोदर मी इथे बॅक पार्ट कट करणार आहोत. नेहमीप्रमाणे प्रिन्सेस कटचा अगोदर बॅक पार्ट कट करायचा असतो, त्यानंतरच फ्रंट पार्ट कट करायचा असतो. तर इथे मी बॅक पार्ट आधी कट करून घेते. तर त्या अगोदर आपण पूर्ण उंची टाकायची आहे. तर बॅक पार्टमध्ये पूर्ण उंची अधिक 1 इंच आपल्याला मिळवायचं असतो आणि फ्रंट पार्टमध्ये पूर्ण उंची अधिक 1.5 इंच असे आपल्याला मिळवायचे असतात. तर इथे पूर्ण उंची आहे आपली 13.5. तर इथे मी 14.5 पूर्ण उंची घेणार आहे. तर बघू शकता इथं 14.5 वर मार्किंग केलेलं आहे मी. त्यानंतर समोरील बाजूने पण 14.5 वर मार्किंग करून घ्यायचंय, जेणे की आपली ही रेस सरळ येईल. इथे आपली पूर्ण उंची टाकून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे शोल्डर. नेहमीप्रमाणे गळा डीप असल्यामुळे मी 5.25 इथे शोल्डर घेत आहे. खालच्या साईडने पण 5.25 इंच मार्किंग करून घ्यायची आहे. त्यानंतर ही अशी रेष ओढून घ्यायची. आणि जो आपला मोंढा आहे, मोंढा घ्यायचा इथे 5.25 इंच. समोरील बाजूने 5.25 वर मार्किंग करायचं आहे आणि अशी रेष ओढून घ्यायची. खूप सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्हाला सहज जमेल. त्यानंतर आपल्याला इथे मागील मोंढा घ्यायचा आहे 1.5 इंच आणि असा 1.5 इंचावर असा आकार देऊन घ्यायचा आहे मोंढ्याचा. हे बघा, अशा हलक्या हाताने मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा. तर त्यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच इथे टाकायचा आहे. तर छाती आहे आपली 34 इंचाची. तर छातीचा चौथा भाग होतो, छातीचा चौथा भाग 8.5 इंच. त्यानंतर आपल्याला बस त्याच्यामध्ये 1.5 इंच मिळवायचे आहे. तर आपली छातीची घडी येणार आहे 10 इंच. तर इथे छातीची घडी येणार आहे 10 इंच. तर आपल्याला ते 10 इंच माप या ठिकाणी टाकायचं असतं. तर बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपले 8.5 इंच 34 छातीचा चौथा भाग, त्यानंतर 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन, म्हणजे 10 इंचाची पूर्ण आपली छातीची घडी होत असते. तर आपण इथे 10 इंच घेतलेलं आहे. त्यानंतर कमरेच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच कमी करून 9.5 इंच अशा पद्धतीने अंतर घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉइंट जॉईन करून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने मी बॅक पार्ट रेडी होत आलेला आहे. बघू शकता तुम्ही, या ठिकाणी आपण पूर्ण उंची अधिक 1 इंच मिळवला. मग नंतर आपण शोल्डर घेतलं, शोल्डर 5.25 इंच घेतलं, मोंढा घेतला 5.25 इंचाचा. त्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग करून त्यामध्ये 1.5 इंच मार्जिन टाकलं, तसं 10 इंचची आपली घडी आलेली आहे. आणि खालच्या साईडने ते 10 इंच अंतर, त्यामधनं अर्धा इंच मायनस करून आपण इथं 9.5 इंच अंतर टाकलेलं आहे. तर आपल्याला आता टाकायचं आहे गळारुंदी. तर गळारुंदी इथे घेणार आहे मी 2.25 इंच आणि आपली गळ्याची उंची आहे 10 इंच. बॉटम साईडने घ्यायचे आपल्याला 3 इंच आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे, म्हणजे गळ्याचा जो बॉक्स असतो तो आखून घ्यायचा आहे.
अशा प्रकारे. आणि इथे तुम्हाला जो गळ्याचा शेप हवा असेल तुम्ही चौकोनी पण करू शकता, त्यानंतर पानगळा, मटका आकार अशा प्रकारचे पंचकोनी गळे तयार करू शकता. तुमच्या मनानुसार तुम्ही गळा इथे टाकू शकतात. तर इथे मी आज टाकणार आहे पानगळा. हे बघा अशा प्रकारे हा आपला पानगळा रेडी झालेला आहे. तर आपण हे कट करून घेऊ आता. तर इथे मी गळा नंतर कट करणार, ज्यावेळेस मी पेपर पॅटर्न जेव्हा ब्लाऊज पिसावर ठेवल त्यावेळेसच मी गळा कट करणार आहे, आता गळा कट करणार नाही. तर अशा प्रकारे आपलं हे बॅक पार्ट रेडी झालेला आहे. तर आपण फ्रंट पार्ट कट करून घेऊ आता. तर इथे बघा मी दुसरा पेपर घेतलेला आहे फ्रंट पार्टसाठी. तर आपल्याला अगोदर येथे उंची घ्यायची आहे. उंची आपण बॅक पार्टमध्ये पूर्ण उंची अधिक 1 इंच मिळवला, तर आता फ्रंट पार्टमध्ये पूर्ण उंची अधिक 1.5 इंच मिळवायची आहे आपल्याला. तर पूर्ण उंची आपण तिथे घेतलेली 14.5, तर आता इथे 15 घेणार आहोत आपण. पूर्ण उंची 13.5, त्यामध्ये 1.5 इंच मिळवले तर 15 उंची होणार आहे. तर समोरील बाजूने पण 15 इंच अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि पट्टीने अशी सरळ रेष ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला या साईडने हुकलूक पट्टीसाठी उंची मोजली त्या साईडने आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे. हे बघा अशा प्रकारे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आणि रेष ओढून घ्यायची. तर बघू शकता तुम्ही इथे मी पूर्ण उंची घेतली, या साईडने अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं आहे. त्यानंतर मार्जिन सोडून आपल्याला पुढील माप टाकायचे आहे. तर आपण शोल्डर घेतलं होतं मागील बाजूनी 5.25 इंच, तर इथे पण आपल्याला 5.25 इंच शोल्डर टाकायचं आहे. अशा प्रकारे खालच्या साईडने पण 5.25 इंच मार्किंग करून घ्यायची आहे आणि सरळ रेष ओढून घ्यायची. त्यानंतर मोंडा घ्यायचा आपल्याला 5.25 इंच. समोरील बाजूने पण 5.25 इंच मार्किंग करून घ्यायचा आणि ही रेष अशी ओढून घ्यायची. त्यानंतर आपल्याला मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पुढील मोंड्याचा आकार आहे आपला 1 इंचाचा आणि मागील मोंड्याचा आकार आहे आपला 1.5 इंचाचा. तर मागील मोंड्याचा आकार आपण देऊन घेतलेला आहे, बॅक पार्ट कट झालेला आहे. त्यानंतर हा पुढील मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हलक्या हाताने गोल शेप द्यायचा. त्यानंतर आपल्याला इथे टाकायची छातीची गडी. तर छातीची गडी आपण टाकलेली होती 10 इंच. हे अर्धा इंच जे आपण हुकलूक पट्टीसाठी घेतलेलं आहे ते सोडून आपल्याला 10 इंच छातीची गडी टाकायची आहे. त्यानंतर खालच्या साईडने आपण 9.5 इंच घेतलेलं होतं कमरेच्या बाजूने आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला इथे घ्यायची गळा रुंदी 2.25 इंच गळा रुंदी आणि गळ्याची पूर्ण उंची घ्यायची आहे. पुढील गळ्याची 6 इंच. तुम्ही 6 इंच, 6.5 इंच, 7 इंच पण घेऊ शकता. प्रिन्सेस कट ब्लाउजची गळ्याची रुंदी पुढील बाजूनी मोठीच असते. त्यानंतर गळ्याचा असं चौकोन करून घ्यायचा आणि गळ्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे गोल शेपमध्ये. मी तुम्हाला खूप डीपमध्ये सांगते, एवढं डीपमध्ये कोणी सांगत पण नाही. तर तुम्ही मैत्रिणींनो पूर्ण लक्ष देऊन ऐका. तुमचं स्वतःचं ब्लाऊज स्वतः तुम्ही घरी बसले शिवू शकता. इतकं सोपं पेपर पॅटर्न आहे. तर आपल्या इथे झालेले गळ्याची उंची, गळा पण मार्किंग करून झालेला आहे.
त्यानंतर आपले इथे घ्यायचं आहे उभा टक्स. प्रिन्सेस कट ब्लाउजचा उभा टक्स आडवा टक कशा पद्धतीने काढायचा याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर मैत्रिणी तुम्ही चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. तर इथं आपण उभा टक्स घ्यायचा आहे. आपली छाती 34 आहे, तर छातीचा जो चौथा भाग येतो 8.5 इंच, त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवायचं, म्हणजे 1 इंच जे मिळवायचं आहे त्यामध्ये, आणि अर्धा इंच आपल्याला शोल्डरच्या साईडने मार्जिन घ्यायची आहे. तर आपल्याला इथे येणार आहे 10 इंच. तर आपल्याला इथं उभा टक्स येणार आहे 10 इंचाचा. 8.5 त्याच्यामध्ये प्लस 1.5 इंच मिळवायचे आहे. तर उभा टक्स आपल्याला इथे येणार आहे 10 इंचाचा. त्यानंतर आपल्याला इथे आडवा टक्स घ्यायचा आहे. 34 छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे, म्हणजे इथे येणार आहे 3.4 इंच. इथे 3.4 इंच मार्किंग केलेली आहे आडवा टक्सची. त्यानंतर इथे सेंटर पासून जो आपण उभा टक्स घेतलेला आहे त्या पॉइंट पासून आपल्याला 3.5 इंचावर मार्किंग करायचे आहे आणि ही रेष अशी जोडून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला जो प्रिन्सेस कटचा आकार असतो, जो 1 इंचाचा आपण आकार दिलेला आहे, तिथून आपल्याला हा आकार जोडायचा आहे. तर अशा हलक्या हाताने आकार देत जायचं. हलक्या हाताने आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा, असं खूप सुंदर असा प्रिन्सेस कटचा आपला आकार आलेला आहे. कमरेच्या बाजूने इथे 2 इंच घ्यायचं आपल्याला. तुम्ही जे कस्टमरचे जे चेस्ट कमी जास्त असते त्यानुसार तुम्ही इथे अंतर टाकू शकतात. तर मी इथे 2 इंच मार्किंग करणार आहे 2 इंचावर. हे बघा, इथंच आपण जे 3.4चा आडवा टक्स टाकला आहे तिथून ते इथपर्यंत आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर इथून आपल्याला उभा टक्स घ्यायचा आहे 2.25 इंच. हे बघा, अशा प्रकारे. त्यानंतर आपण जे इथं उभा टक्स घेतलेला होता तिथून आपल्याला प्रिन्सेस कटचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. हलक्या हाताने असं राऊंड शेपमध्ये असं द्यायचं आहे. खूप सुंदर असा आकार आलेला आहे. तर आपलं हे कट होणार आहे एवढं. तर आपलं हे एवढं कट होणार आहे. तुम्ही म्हणाल तर मग ब्लाऊजचं माप कमी होऊन जाईल. तर आपण काय करायचं आहे, जे इथं 2 इंच घेतलेलं आहे ना तेच आपण कमरेच्या बाजूनी 2 इंच वाढवायचं आहे. तर हे बघा, ह्या बाजूनी पुन्हा तेच 2 इंच इथे टाकलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मोंड्याच्या बाजूनी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, ते 1 इंच मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे. 1 इंच एक्स्ट्रा का घ्यायचं आहे, ज्यावेळेस आपण जे प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो हा टक्स जेव्हा कट करतो त्यावेळेस आपण जेव्हा शिलाई मारतो त्यावेळेस दोन्ही साईडने अर्धा इंच आपलं अंतर कमी होतं. त्यामुळे आपला हा 1 इंच इथं टाकायचा असतो. तर अशा प्रकारे आपलं शिलाई जाणार आहे. हे बघा, अशा प्रकारे. त्यामुळे आपलं हे 1 इंच अंतर आहे ना या मोंड्याच्या साईडने टाकायचं असतं. तर हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा आपल्याला. तर बघू शकता इथं मी हे जोडून घेतलेलं आहे. त्यानंतर कमरेच्या खालच्या साईडने इथे अर्धा इंच अंतरावर आपल्याला अशी तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे. हे बघा, तर हे पण आपलं एक्स्ट्राचं कट राहिलेलं आहे. हा ते हे कट होणार आहे. हे पण एक्स्ट्रा आहे आपलं. आणि पफ येण्यासाठी एक ट्रिक्स आहे. काय करायचं, या दोन्हींचा सेंटर काढायचा, तर मार्किंग करायची आणि ते 2 इंच अंतरावर असा टक्स द्यायचा आहे. दोन्ही साईडने पाव इंच अंतर सोडून द्यायचं आणि इथं टक्स द्यायचा आहे, म्हणजे जेणे की आपला ब्लाऊजला खूप सुंदर असा पफ येतो, खूप सुंदर अशी फिनिशिंग येते. अशा प्रकारे प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट आपला रेडी झालेला आहे. तर मैत्रिणींनो, आपण हा कट करून घेऊ. अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. तर मैत्रिणींनो, आपण हे
तिरकस लाईन मारली ती आधी कट करून घ्यायची, त्यानंतर ह्या साईडने कट करत चालायचं. तर बघू शकता किती सुंदर आपल्या प्रिन्सेस कट पार्टला खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे. तुम्ही हे जे पॅटर्न आहे असंच जास्त ब्लाऊज पीसावर ठेवायचं आणि कट करायचं. तुमचा ब्लाऊज कुठेच चुकणार नाही, एकदम परफेक्ट ब्लाऊज येणार, पप पण व्यवस्थित येणार. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपलं हे 34 साईजचं पॅटर्न रेडी झालेला आहे. स्लीवची कटिंग जर तुम्हाला बघायची असेल तर आपल्या चॅनलवर भरपूर सारे मी स्लीवचे व्हिडिओ टाकलेले आहे, तर तुम्ही चॅनलवर जाऊन स्लीवचे व्हिडिओ बघू शकतात. स्लीवची रुंदी किती घ्यायची, लांबी किती घ्यायची, कशा पद्धतीने कॅप हाईट किती घ्यायची, सगळं त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही आपल्या चॅनलला अवश्य भेट द्या आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर अशा प्रकारे आपला झाला आहे फ्रंट पार्ट. 34 साईजचा आणि हा आपला बॅक पार्ट. तर बघू शकता खूप सुंदर असं पॅटर्न रेडी झालेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. मी माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. तर मैत्रिणींनो, चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू.